अत श्री साई सच्चरित अध्याय 40वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य धन्य श्री साई समर्थ ग्रंथरूपे स्वार्थ परमार्थ बोधुनी भक्ता करी कृतार्थ जो कृतकार्ता कार्यार्थ संपादी माता पडता जयाचा हात करी जो तात्काळ शक्तिपात अप्राप्य वस्तू करी प्राप्त भेदाचा निपात करुनी विरवुनी मी तू भाव भिन्न जया करिता साष्टांग नमन हृदयी धरी अलिंगुन अनन्य शरण निगताची नामे भिन्न सागर सरिता परिरूपे एकरूपता वर्षा काळी मिळणी मिळता उरेन भिन्नता तादृश तेवीच भावे सद्गुरुनाथा भक्ती अनन्य शरण जाता तोही भक्तांच देई निजगुरुता पाहोनी सद्भक्तता भक्तांची जय जयाजी दीनदयाळा भक्तोद्धारा परमप्रेमळा व्यापुनी अखिल ब्रह्मांड मणमाळा वससी निराळा शिर्डीता जाते मांडुनी पाय पसरिता संत असता दळण दळिता खुंटा ठेकुनी वैरा विचविता विस्मय चित्ता माझिया तेच किया ग्रंथा मूळ मनी इच्छा उद्भवली प्रबळ की ही ऐसी कर्मे सकळ वर्णिता कश्मल करेल हरी स्वये प्रसन्न तया आवडे तयाहून कोणी केलिया निजभक्त कीर्तन अथवा गुणवर्णन भक्तांचे आशंकितील श्रोते सज्जन जया निराधार वाटेल हे विधान ती पहावे भविष्योत्तर पुराण त्रिपुरारी कथन करी हे ही सकळ साईंची प्रेरणा लौकिक रीती दर्शना तेनेच अनुमोदिली ही रचना भक्त कल्याणा कारणे तैपासाव मासो मासी साई समर्थ कथानकासी या श्री साई लीलावलीसी श्रोते बहु प्रेमेसी परिसती तोचे की साई अनुमोदिता तोच तो माझा बुद्धिदाता तोच मूळ चेतना चेतविता तयाची कथा तोच करी की हा हेमाड निजमती रचितो हा विकल्पन धरा चित्ती म्हणून श्रोत्या करीतो विनंती गुणदोष माती मारू नका गुण तरी ते साईचे दोष दिसलिया तरी ते त्याचे मी तो बाहुले साई खड्याचे आधारे नाचे सूत्राच्या सूत्रधारा हाती सूत्र त्याला वाटेल ते चित्र रंगी बेरंगी अथवा विचित्र नाचविल चरित्र समन्वित असो आता हा प्रस्ताव काय नूतन कथा नवलाव उत्कंठा प्रचुर श्रोतृस्वभाव गुरुभक्त गौरव त्या गाऊ गताध्याय पूर्ण करिता पुढील अध्याय सुतो वाचता ठेविली होती स्मरणाचे माता स्फुरेती आता परिसावी आता हे गोडाख्यान श्रोता परिसिजे सावधान भक्त प्रेमे घालिता भोजन परमसाधन साईंस निजतानिया कनवाळू माई तैसा निजभक्ता प्रत्यक्ष साई असो कुठेही धावत येई कवणत्या होईल उतराई देहे वावर्त शिर्डीत परिसंचार त्रैलोक्यात ये अर्तींचा गोड वृत्तांत परिसा निजशांत मानसे एकदा साई पद संनिष्ठ बाळासाहेब भक्तश्रेष्ठ माता जयांची व्रतवैकल्यनिष्ठ सर्वांचे अभिष्ट संपादी परोपरीची अनेक व्रते होती घडली तियेचे हाते तयांचे उद्यापन राहिले होते सांगती समजते वावया व्रतसंख्या होता पूर्ण करावे लागे उद्यापन नातो पदरी न पडे पुण्य व्रतते अपूर्ण त्याविण व्रते 25 अथवा 30 इतुकांच्या उद्यापनास देवशे 200 ब्राह्मणास जेवावयास आमंत्रित म्हणून एक नेमिली तिथी
हे उद्यापन करावया प्रती देवजोगांचं पत्र लिहिती कराया विनंती बाबांस पहा आपण आलिया विन नाही सांगता या उद्यापना तरी मान्य करुनी ही प्रार्थना करावे या दिना बाबारी मी तो सरकारचा सेवे करी पोटा लागी करीतो चाकरी त्यातची साधल्या परमार्थ ही करी जाणतसा अंतरी आपणही डहाणूहुनी इतर उतका दूर स्वये यावया मीलाचार तरी या आमंत्रणाचा स्वीकार कराल ही फार मज आशा ऐसे बापू साहेब जोग पत्र बाबांचं ऐकविती सांग म्हणती संपादा हा कार्यभाग यथा सांग देवांचा शुद्ध भावाचे आमंत्रण बाबांनी ऐकून घेतले संपूर्ण म्हणती जया माझे स्मरण निरंतर आठवण मज त्याची मज न लागे गडो गाडी घोडी विमान अथवा आगीन गाडी हाक मारी जो मज आवडी प्रकटे मी ते घडी अवलंबे तू मी आणि तिसरा एक तिघे मिळूनी जाऊ देख पाठवूनी दे ऐसा लेख पावेल हरिक लिहिणारा असो बाबा जे जे बोलले ते ते जोगांनी देवा कळविले देवमानी मनी आनंदित झाले अमोघ बोले बाबांच्या देवांचाही पूर्ण विश्वास बाबा आता येतील खास परी हे जेव्हा अनुभवास येईल तो दिवस सोनियाचा परी देवांच हेही ठावे शिर्डी केरीज तीनच गावे तेथेही क्वचितची बाबांनी जावे शिर्डीत असावे निरंतर मना आलिया सटी सामासी कधी बाबा जात राहत्यासी कधी रुई वा निमगावासी वस्ती शिर्डीसी अखंड या तीन गावां पलीकडे जात न केव्हाही कोणीकडे ते मग इतके लांब इकडे धाणू समजकडे यावे कसे परी ते पूर्ण लीलावतारी इच्छा मात्रे स्वच्छंद चारी येणे जाणे हे लोकाचारी सबाह्याभ्यंतरी परिपूर्ण तेथुनी जेथे होईल येणे अथवा येथुनी तेथे जाणे ही दिनी दोन्ही आकाश नेणे परिपूर्णपणे सबाह्य तैसीच बाबांची दुर्गम गती स्थिरचरी ते भरले असती तया कैची आगती निर्गती प्रकट होती स्वच्छंदे असो या आधी एक संन्यासी एका मासाची अजमासी आला स्टेशन मास्तरापाशी डहाणू स्टेशनासी निजकार्या तो गोशाळ प्रचारक गोसंस्थेचा स्वयंसेवक आला वर्णनी मागवया देख स्थिती संपत्तिक सुधारावया वेशपाता दिसे बंगाली मास्तराने युक्ती कथिली गावात जा तेथेच आपुली व्यवस्था चांगली लागेला तेथे आहेत मामलेदार तयांपुढे मांडा हा विचार मिळतील शेट सावकार लावितील हातभार तुम्हास एक मामलेदार वळता पट्टी होईल हा म्हणता या धर्माच्या कार्याकरिता स्वस्थ चित्ता जा तेथे हे जो आत आस्तर बोले बाहेर घोड्याचे टाप वाजले स्वये मामलेदारची तेथे आले उतरले गेले स्टेशनात मास्तरा ते भेटावया ते खोलीत जेव्हा प्रवेशले ते मास्तर संन्यासियास झाले वदते आले की येतेच मामलेदार घ्या आता बोला काय ते दैवे हे भेटले तुम्हा आयते संन्यासी निज मनोगत ताते जाहेले निवेदिते त्यांपाशी मग ते दोघे बाहेर आले तेथेच एका पेटीवर बैसले देवांस संन्यासी विनविते झाले काय हे संपादिले पाहिजे गोरक्षणाचे धर्मकार्य आपण हाती धरल्याशिवाय मज परकिया हातून हे कार्य होईल काय तिरपराय तरी आपण तालुक्याचे अधिकारी मी तो हा ऐसा भिकारी फिरे लोकांच्या दारोदारी टाळाया उपसमारी गायींची टाकाल जरी एक शब्द होईल माझे कार्य जलद
मिळवाल गोमातांचे आशीर्वाद यश निर्विवाद लादाल. परिसुनी संन्यासियाची विनंती देव काय प्रत्युत्तर करीती. गावात दुजिया कार्या संप्रती वर्गणी हाती घेतलिसे. रावसाहेब नरोत्तमा शेटी जया दिनांची दयापोटी. नगरशेठ जे मोठे खटपटी ते एकपट्टी उगारावती. त्यातची तुमच्या पट्टीस जागा होईल कैसी तरी सांगा. समय हा नाही तुमच्या उपयोगा असो मग मागाहून पाहू. तरी आपण 2-4 मासी थांबून या की या गावासी. पुढे मग पाहू त्या समयासी आजन यासी अनुकूलता. असोन मग तो तेथून गेला झाला असेल महिना याला. तो तांग्यात बैसून आला पुनश्च डहाणूला माघारा. देवांच्या दारासमोर वकील परांजपे यांचे घर. तेथेच तांगा थांबल्यानंतर संन्यासी उतरता देखिला. तोची की हा पूर्वील निश्चित आला की आधीच वर्गणी निमित्त. ऐसे देव मुला ते वदत अंतरी शंकित होऊनी. नाही पुरा महिना झाला तोच हात येथे किमर्ताला. विसरला का पूर्वील बोला साशंकतेला हे मूळ. तेणे येथेची तांगा सोडिला तेथेच काही काळ कमिला. आला मग देवांच्या घराला काय मग लागला वदावया. 10 वाजावयाचा वेळ ब्राह्मण भोजनारंभ काळ. पाहुणी देवांची घालमेल वदेन मजत उतावेळ पैशाची. आयाहून पैसे के लिए आज तो हमको भोजन चाहिए. देव म्हणाले आओ आओ आनंद है घर यह समझिए आपका. तव सन्यासी वदे तुक्यात हमारे 2 बच्चे है साथ. बहुत अच्छी है ये बात. देव मग म्हणतात तया ते होता जेवा वया अवकाश. म्हणून देव पुसती तयांच कहा आपका उतारा है खास. जहाँ में तपास को भेजू क्या जरूर कब मैं आऊँ. किस घंटे में हाजिर हो रहूँ जब बोलोगे तब आता हूँ. सन्यासी बोलू लागला अच्छा बच्चे लेके साथ. 12 घंटे होने के बखत आओ भोजन पाओ संत. ऐसे तव वदत देवतया. असो मग ते संन्यासी गेले बरोबर 12 होता परतले. जेवावया तिघेही बसले भोजनी झाले यथेष्ट. होऊन या पाक निष्पत्ती ब्राह्मणांच्या बैसल्या पंक्ती. सपरिवार संन्यासिया प्रती तृप्त करीती यजमान. सवे घेऊनी 2 जण आला संन्यासी आपणहून होऊन. तरी तयाचे पूर्वप्रयोजन पसरी आवरण मायेचे. तेणे हा कोणीतरी अतिथी पावावया भोजन प्राप्ती. आला इतुकेच देवांचे चित्ती दुडावली वृत्ती मोहाची. ऐणे परी झाले भोजने उत्तरा पोषणे शुद्धाचमने. सुगंध शीतल उदक प्राशने मुखशुद्धी दाने संपादिली. शिष्टाचार गंध सुमने तांबूल अत्तर गुलाबदाने. इदली सर्वत्रांपती बहुमाने आनंदाने देवांनी. असो मग ऐसिया उपरी मंडळी गेली घरोघरी. संन्यासी निज परिवारी गेले माघारी निजस्थळी. जरी आगंतुक अनिमंत्रित तरी ती वेळी येऊन जेवत. परी देवा न बाबांचे वाटत संशय राहत मनात. ऐसे जरी घडले प्रत्यक्ष तिघे अयाचित वाढिले समक्ष. तरीही देव मनी साकांक्ष जोगांनी साक्ष घेतातची. असो होता उद्यापन पूर्ती देव तव जोगा पत्र लिहिती. ऐसे कैसे हो बाबा फसविती काय ते वचनोक्ती वदावी. आपणही सवे याल अन्यथा न होईल बोल. काहीतरी साक्ष पटेल कैसे न वाटेल हे मजला. तरीही ऐसी गतका झाली माझीच का ही निराशा केली. बहुसाक्षेपे वाट पाहिली काही न आली पचिती. प्रेमे बाबांच निमंत्रिता येतो वदले मज शरणागता.
परी ते सर्व झाले अन्यथा, कैसे हे सर्वता न कळे मज. माझी येण्याची परतंत्रता, अति काकुळती पत्री लिहिता, तरी आपण येणारे परिसता, मज बहु धन्यता वाटली. आता आपण कवण्याही मिशे, येणार वाटले कवण्याही वेशे, परी ते काही न घडले कैसे, आश्चर्य विशेषे वाटते. जोगांनी ते सकल वृत्त, साई चरणी केले निवेदित, बाबा होनी आश्चर्यचकित, काय तयांपत बोलत. पत्र उकलता मज पुढती, पत्रांतर्गत मनोवृत्ती, वाचावयाचे आधीच निश्चिती, उभ्याच टाकिती मूर्तिमंत. तो वदे मी माझिया बोले, विश्वास देऊनी तया फसविले, सांगतया त्वा मज न ओळखले, कामग बोलविले होतेस. लौकिकी ना येतुनी हाललो, परी मी उद्यापनी जेऊनी आलो, दोघांसमवेत येई न बोललो, तैसाच गेलो दोघांसवे. होता जेवावया अवकाश, तेव्हाच आधी एकटा सावकाश, तुझ नाटवे का संन्यासवेश, प्रथम प्रवेश ये रीती. पाहुनी आलो अकल्पित वृत्ती, पैसे मागेन तुझही भीती, वाटली नवती का तव चित्ती, संशय निवृत्ती म्या केली. येईन केवळ जेवावयास, सवे घेऊनिया दोघांस, ऐसे सांगुनिया वेळेस, नाही का दोघांसह जेवलो. पहा मी माझिया वचना कारणे, मरोनी जाईन जीव प्राणे, परी माझिया मुखीची वचने, अन्यथा होणे नाही कदा. ऐसे वदता साईनाथा, आनंदनावरे जोगांच्या चित्ता, विधले वचन व्हावे नान्यता, अनुभव हा सर्वता सर्वांचा. पुढे मगे वृत्त जोग कळविती, देवांप्रत पत्र एक सविस्तर दाडित, अतिमुदित मानसे. देवांनी जय पत्र वाचिले, प्रेमोद्रेके नेत्र ओथंबले, धिकधिक व्यर्थ साईंस दुसले, बहु शिरमुसले मनात. धन्य बाबांचे महिमान, धिक माझ्या जाणीवेचा अभिमान, परी बाबांचं संन्यासी हे अनुमान, व्हावे ते कैसे मज न कळे. कारण बाबांचं केले निमंत्रण, त्याआधी त्या प्रथमाभिगमन, तेही तयाच्या कार्या लागून, भेटीस प्रयोजन पट्टीचे. तया दिदली होती मुदत, 2-4 मासां यावे परत, तोच तो जरी भोजन मागत, होईल का अनुमित बाबाच ते. हे मात्र एकची बाबांचे वचन, येईन जेव्हा या कराया भोजन, माझिया संगे येतील 2, विसरलो मी भान तयाचे. बाबांचे आमंत्रणा पाठी, पळती जरी यासी प्रथम गाठी, तरीही केवळ जेवणासाठी, तरी नये दिटी काटती. परी तो आला गोरक्षणानिमित्त, मिळवावया गोग्रास सवित्त, तयानंतर ते साईं प्रत, आमंत्रण जात उज्ञापना. म्हणून ऐसा मोह पडला, तेणे हा ऐसा प्रकार घडला, जरी दोघांसह येऊन जेवला, तरी तो भासला अनार्थी. नसता कोणी पूर्वपरिचित, भोजनासमयी येता कल्पित, येऊन कोणीही दोघे समवेत, साईच ते निश्चित वाटते. परी या संतांची ऐसी रीती, अगणित लीला अद्भुत कृती, भक्तांघरची कार्यस्थिती, स्वयेची योजिती त्याधी. भक्त विनटता निजचरणी, तयाची शुभ कार्याची संपादनी, ऐसीच होते अकल्पितपणे, आतर्क्य करणी संतांची. चिंतेलेची दे चिंतामणी, कल्पवृक्ष दे कल्पिले दमनी, कामधेनो ते कामप्रसवणी, अचित्यदानी गुरुमाया. असो ये ठाई बाबा निमंत्रित, संन्यासियांच्या कृपे प्रकटत, परितयांची लीला अघटित, अयाचितही येत कधी. कधी छायाचित्र रूपे, कधी पार्थिव मूर्ती स्वरूपे, पार नाही त्यांच्या कृपे, प्रकटिती आपोआप कधी. ये आरतीचा माझा अनुभव, परिसता श्रोतया वाटेल नवलाव, कळेल साई लीला प्रभाव, कथाही अभिनव अपूर्व.
ही कथा की ही कहाणी ऐसी वैस वदेल म्हणून म्हणावे ते कुशल त्यांनी परी ये श्रवणी सादरवा. आळस निद्रा तंद्रा टाकून होऊन या सावधान तथा ही परिसा द्या हे दान होईल समाधान मग माझे. व्यग्रता क्षण जुगारुण स्वस्थ चित्त अव्यग्र मन झालिया कामा येईल श्रवण पुढे मग मनन निध्यास. तेथुनी पुढे साक्षात्कार परी या सर्वा श्रवण आधार तेच की या पर्वांचे सर्वांचे सार. निश्चय भवपार त्याचेनी सन 1917 इसवीसी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेसी शेजे निद्रिस्त असता पहाटेसी स्वप्न एकमदसी जाहले. पहा साईंचे विचेष्टित सुंदर वेश संन्यासी होत येऊनी दर्शन मज जागवित भोजना मी येत आजवदे. स्वप्ना माझील जागृतपण तेही केवळ स्वप्नची पूर्ण कारण जागृत होता मी आपण कराया आठवण लागलो. डोळे उघडून पाहू लागे नाही साई न कोणी ते जागे स्वप्नची तेजे क्षणा मागे यत्किंचित जागेपण नव्हते. ऐसी होता मनाची निश्चिती आठवू लागली स्वप्नस्थिती अक्षरे अक्षर आठवले चित्ती लव मात्र विस्मृती विरहिता. येतो मी आज भोजनास या साईंच्या स्पष्टोक्तीस ऐकुनी आनंदलो जीवास कळविले कलतास हे वृत्त. ज्ञानी मनी साईंचा ध्यास हा तो निरंतराचा अभ्यास 7 वर्षांचा जरी सहवास आसन भास्त भास भोजनाच्या असो तिजला ठेविले सांगून आहे आज होळीचा सण एक टिपरी अधिक आदळ घालाया आठवण ठेवावी. हे तुकीचे कळविता तीस लागली कारण पुसावयास मी म्हणे आज जेवावयास पाहुणा या सणास येणार. तव ती म्हणे सांगा कोण जिज्ञासा तीस जाहली दारुण परी मी सांगता खरे कारण उपहासा भाजन होणार. हेही मज ठावे पूर्ण तरीही न व्हावे सत्य प्रतारण म्हणून श्रद्धापूर्वक जाण केले मी निवेदन सत्यत्वे. तरी हे आहे श्रद्धेवरी जैसी जया जाणीव अंतरी वार्ता खोटी अथवा खरी हे तो मनावरी सर्वतैव. कितीही तिची करिता खातरी वार्ता पटेना तियेचे अंतरी. ती म्हणे बाबा शिर्डीहुनी दुरी कशासही तरी येतील आपुले येतील काय भोजन कशाचा आपुला आवळीचा सण टाकूनी या शिर्डीचे मिष्टान्न सेवितील कदन्न का येते. येणे परी तिचे भाषण मी म्हणे एक टिपरीचे आधण ठेवितो आपण सायास कोण शिपडीची वाण नाही तुझी. तुझं प्रत्यक्ष येतील साईच पाहुणे ऐसे तुझला मीही न म्हणे परी घडेल गोणाचे तरी येणे हे निशंकपणे मज वाटे. मग तू म्हणे कैसेही मान मी त्या मानिन साई समान किंबहुना प्रत्यक्ष साई न आन अन्वर्त स्वप्न होईल मज. असो ऐसे जाहले भाषण पुढे पातला समय मध्यान्न होता यथा विधी होलिका पूजन मांडिली भोजन पत्रावली आदी करुणी पुत्र पौत्र दुहिता जामात इष्टमित्र पंक्ती मांडिल्या सदा सपीट पात्र घातल्या विचित्र रांगोळ्या यातची एक मुख्य पंक्ती पाठ मांडिला मध्यवर्ती पात्र एक साई प्रती इतरांसमवेती वाढले पात्राभोवती रांगोळी घातली रंगीबेरंगी निळी प्रत्येका तांब्या पंचपात्री पळी सर्वांसमेळी सगट पापड सांडगे कोशिंबिरी वाढली लोणची रायती साजरी बरोबरीच्या भाज्याखिरी झाली तयारी बहुतेक पाहुनिया 12 झाले जेवणारे सोवळी नेसले येऊन एक एक पाटी बैसले तोही न आले कोणी दुजे सर्व पात्रे गेली भरून वाढिले भात पोळी वरान्न त्या मध्यवर्ती पात्रा वाचून
काही न न्यूनते जागी. कोणी पाहुणा अथवा अतिथी येईल म्हणून मार्गलक्षिती. जाहलो मी साशंक चित्ती वाटती किती पहावी. म्हणून दिली दारास कडी अन्नशुद्धी वाढिली तातडी. वैश्वदेव नैवेद्य परवडी अन्नार्पण घडी पातली. हाता येणार प्राणाहुती इतक्यात जिनावर पाऊले वाजली. रावसाहेब कोठेही वदती बैसती निवांत. तयत मी तैसाच गेलो दारी वाटले कोणी आले अंतरी. हळूच दाराची कडी जो सारी दिसले जिनावरी दोघे जण. त्यातील एक अल्लिमा अहमद दुजे संत मौलाना शाग्रिद. इस्मो मुजावर नामाभिद आनंदप्रद दोघेही. पाने वाढून मंडळी बैसली भोजनाची तयारी देखिली. पाहुणी अल्लीने विनंती केली तसदी मी दिदली क्षमा करा. वाटते आपण जेवणावरून आला मजकरिता धावून. आपणा लागी हस्त करून पंक्ती घोळंबून राहिली. तरी घ्या ही आपुली स्वस्त मगद मी भेटेन होता फुरसत. सांगेन नवलाव इत्तंभूत अत्यद्भुत ये विषयीचा. तरी घ्या अत्यद्भुत ये विषयीचा. ऐसे वधुनी काखेतून अल्ली एक पुडके काढून टेबलावर सन्मुख ठेवून सोडवू गाठवण लागला. काढिता वृत्तपत्राचे वेष्टन दिसली साईंची मूर्ती तक्षण. म्हणे ही ठेवा वस्तू आपण करा ही विनवण माझ्या मनी मान्य माझी. पाहता साईंची तसबीर रोमांच उठले शरीरावर. चरणांवरी ठेविले शिर जाळले अंतर सद्गतीत. वाटला मोठा चमत्कार ही साईंची लीला विचित्र. वाटले मज केले पवित्र दावुनी चरित्र हे ऐसे. उठली प्रबळ उत्कंठा मनी आणली तसबीर कोटुनी. तो म्हणे मी एका दुकानी विकत घेऊनी आणलीसे. पुढे मग ते दोघे जण उभे न राहती एकही क्षण. म्हणाले आता जातो आपण करावे भोजन स्वस्तपणे. आताच या गोष्टीचे कारण कतू जाता केवळ निष्कारण. खोळंबेल मंडळीचे जेवण ते मी मग कठीण सावकाश. मलाही ते वाटले समर्पक. तिसबीर वेळी आली हा हरिक. तयांतची मी जाहलो गर्क. आभार प्रदर्शक उद्गारलो. बरे आता यावे आपण मी पुढे करू निवेदन. तसबीर येथे येण्याचे कारण आजची प्रयोजन काय तिचे. असो पुढे ते गेलिया पाठी यथा निश्चित साईसाठी. मध्यवर्ती स्थापिल्या पिठी नेऊन ती पाठी प्रस्थापिली. सुखावले वग्यांचे मन अतर्क्य साईंचे विज्ञान. ऐणे मिशे करुणी आगमन. स्वप्नीचे सत्य केले आलाच तर कोण अतिथी येऊन तेथे बैसेल पंक्ती. हीच अपेक्षा ज्यांची चित्ती आश्चर्य किती हे तया. पाहुनी चित्रीची सुंदर मूर्ती परम आल्हाद सकळांप्रती. कैसे हे घडले अकल्पित रीती आश्चर्य करीती समजता. ऐसे होता प्रतिष्ठापन केले अर्घ्यपाद्यादी पूजन. भक्ती प्रेमे नैवेद्य समर्पण अवघी मग भोजन आरंभिले. तैपासाव हा काळवर प्रत्येक होळीस ही तसबीर. करमुनी घेई हे शिष्टाचार षष्टोपचार पूजेसह. इतर पूजेतील देवांसहित दिही देवारे पूजिली जात. ऐसे हे साई पूर्वचरित भक्तांची दावित पदोपदी. असो पुढे हे दोघे जण आज उद्या भेटू म्हणून वर्षे 9 गेली निघून. तरीही न दर्शन तयांचे. कर्मधर्म संयोगे शेवट अल्ली महमद याची गाठ. पडली यंदा जाहली भेट सहज मी वाटत चालता. भेट होताची जाहलो उत्सुक
तसबिरीचे पुसावया कौतुक काओतकी वर्षे मुक एक वृत्तीचे सेवक बनला तुम्ही ऐसी जैसी पूर्वी तैसी आज पडली अवचित गाठी मज योग आला आहे सहज सांगाती मौज समग्र तुम्ही श्री साईंचे भक्त आहे ठावे हे मज समस्त परी ते दिवसीच कैसे अवचित यावे हे उचित वाटले मग तो अल्ली वदे वृत्तांत परिसा म्हणे कथितो साध्यंत पहा साईंची लीला अत्यद्भुत आश्चर्यभरित ती सर्व या लीलेचा काय अर्थ काय यातील निज कार्यार्थ यात भक्तांचे काय इंगित साईचं सुसंगत जाणता आपण केवळ एकमेकांनी परिसाव्या या लीला कानी किंवा त्या गाव्या तिजमुखांनी निश्चय सदानी म्हणावोनी असो आता पुढील भाग पुढील अध्यायी कतू सांग आनंद पावेल श्रोतृसंग चरित्र अमोघ साईंचे साई निद्वेष आनंदगण सदा बजावा अनविच्छिन्न पावा निजसुख समाधान मन निर्वासन होईल चातक द्विजस्वार्था विनवई मेघ सकळ सृष्टी ते निववी बाळासाहेब बाबांस बोलवी बाबा तव पालवीत भक्तान सवे भक्तपंक्ती श्रोते ही बैसती प्रेमे उद्यापन कथा परिसती साई समागम आनंद भवती निर्ढेकरही देती तृप्तीचे अन्नातूतही कैसे येती कैसे पार्थिव स्वरूपे प्रकटती कैसे निजदासा आभारी करीती कैसे ते जागविती पदोपदी असो सेमाड साईंची शरणा पुढी कथेची हो हीच मांडणा मांडील येईल करुणी निरूपणा आपली आपण यथेष्ट शरणागता घालितो पाठी याच त्याच्या विद्रासाठी हेमाड घाली पायी मिटी परतान लोटी तो तया स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते श्री भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते उद्यापन कथा कथनम नाम ४४तमोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।